हॅलो गाईस, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। मी आता आलोय इमामपूर रोडला आणि इथे तुम्हाला नवीन अपडेट देतो। इथे भरपूर काम झालेलं दिसतंय, ते दाखवतो तुम्हाला कोणतं झालं ते। आता मी जिथे उभा आहे ना, आता जे साईडचं दाखवतोय ते आहे वडवणी साईड आणि इलेक्ट्रिक पोलचं काम जे आहे ते बघू शकता भरपूर झाले लांबपर्यंत। आपण थोडं पुढे जाऊन दाखवतो। आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे हे आहे बघा इमामपूर रोडचा ब्रिज, खोदकाम झालेलं आहे इथलं कंप्लीट, खडे आणून वगैरे टाकलेली। आणि या साईडला बघता इमामपूर रोडला हा आहे असा पूर्ण इमामपूर रोड, तर आता पूर्ण लवकरच कनेक्ट होईल। या रस्त्याचं काम झालं इथं, थोडंसं मध्ये राहिले, नंतर मग ते पूर्ण झालं की कंप्लीट होईल, तिथं ॲड जॉईन होईल। आणि हे मधला भाग राहिलेला तर तो एकदा कंप्लीट झाला की मग पूर्ण काम होईल। आणि नंतर मग तो जो रस्ता आहे तो जास्त यूज नाही होणार, हा होईल। तर तिथं राहिलं थोडंसं काम, हे बघा पाणी वगैरे आहे साठलेलं। आता शक्यतो ह्याचीच वाट बघत असेल कधी कमी होते, कारण जोपर्यंत पाण्याची जर सोय करत नाहीत ना जाण्याची पाणी वगैरे, तोपर्यंत पावसात असा प्रॉब्लेम होणार आहे। तर त्यांनी पाण्याचे पण असं पाण्याला पण असं मार्ग द्यायला पाहिजे काढून, पाण्याचा मार्ग मोकळा झाला की मग हा रस्ता कंटिन्यू 12 महिने यूज होऊ शकतो, पावसाळ्यात पण काय प्रॉब्लेम नाही ना। बघू आता काय पुढे करतात पाण्याचं। तर हा आहे आणि हे इलेक्ट्रिक पोलचं काम आहे, तिकडे आपण जाऊ। अगोदर तुम्हाला ही साईड दाखवतो, बीड रेल्वे साईडची, आपल्या बीडची आहे जो रेल्वे तिकडच्या साईडची। इथं काय होणार आहे आय थिंक माहीत नाही सांगता येणार कंप्लीट झाल्याशिवाय। तिथं खोदकाम झालेलं आहे पूर्ण अशी एकदम लाईन। थोडंसं पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काम चालतं ते। सध्या तरी हा रस्ताच आहे जाण्या येण्यासाठी। इथं पण स्टेशन म्हणजे रेल्वे स्टॉप होणार आहे, म्हणजे असं बोलत होते, पण आता माहीत नाही होणार आहे का नाही। हे बघा मेन इथे एवढं खोदकाम झालेलं आहे भरपूर प्रमाणात, काय होतं आहे ते माहीत नाही इथं आता, पण खूप मोठं खोदकाम झालेलं आहे। आणि इकडे बघू शकता हे तो एक मधलाच पूल जर सोडला तर बीड सोलापूर ब्रिजपासून तर इमामपूर रोडपर्यंत इलेक्ट्रिक पोलचं काम झालेलं आहे, भरपूर झालेलं आहे। हे बघा तार लटकवण्याचं पण भरपूर इथून तिथून बसवलं आहे, त्या साईडला आपण जाणार आहे तिथं त्यावेळी दिसणं। पण सध्या तरी इलेक्ट्रिक पोलचं काम झालेलं आहे आणि साईडला पण खडी वगैरे लेवल करून घेतली मध्ये पण। आणि तिकडे खूप झालं खोदकाम केलं। त्या साईडला तुम्हाला दाखवतो जाऊन कशा प्रकारे खोदकाम केले। पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला आता। हा तर झाला, आता हे भरपूर तिकडे काम झालेलं आहे इलेक्ट्रिक पोलचं। आता आपण जाऊ परत वडवणी साईडला, तिथलं तुम्हाला इथलं खोदकाम दाखवतो। हे बघा हे असं खोदकाम केलेलं आहे इथून तिथून, म्हणजे बीड बायपास जो आहे ना त्याच्यात थोडंसं एक ब्रिज आहे, तिथून जे खोदकाम केलेलं आहे ना ते कंप्लीट केलेलं आहे। आणि एक मोठा असा पाईप बसवलेला पुढं, मला असं वाटतं आहे एकतर वायर सगळे तिथंच कनेक्ट करतील, किंवा दुसरं जरा दाट शक्यता आहे ते म्हणजे जे पाणी आहे ना, पाणी जाण्यासाठी हे करतील। हे दोन्हीपैकी एक 100% असतं, कारण की पाण्याकडे जरा जास्त चान्स आहे पाण्याचं असू शकतं, कारण की मी बघितलं नव्हतं, इथून असा अंदाज लावला होता। पण इथं असा मोठा पाईप बसवला आहे, ह्याचा अर्थ तो अंडरग्राऊंड पाणी जाण्यासाठी हे केलेलं आहे, जेणेकरून पावसाळ्यात तो रस्ता चालूच राहा।
हां चांगलं केलं हे पण. हे बघा पण खूप मोठं खोदकाम केलं त्यांनी. चला आपण जाऊ आता परळी साईडला. हा रस्ता जो आहे ना इमामपूर रोडचा तो खूप चालू आहे बरं का. खूप गाड्या वगैरे येतात तिथं. आत्ता आपण जाऊ परळी साईडला. ह्या साईडला पण लेवल करून घेतलेली चांगल्यापैकी दोन्ही साईडला. आणि इलेक्ट्रिक पोलचं जे काम दिसतं ना जी खूप लांबपर्यंत झालेलं. तरी जाऊ आपण थोडंसं पुढं आणि बघू. हा एवढा जो रेल्वेचा एरिया वाटतं हा खूप मोठा एरिया बरं का. खूप भरपूर स्पेस आहे. काय होईल भविष्यात काय माहिती तर. इथलं पॉवर हाऊस कुठं होणार आहे अजून कसं काही त्याचं काम नाही दिसत कुठं. काय इकडं होईन का नाही ते पण नाही माहीत. बघा कंटिन्यू रस्ता वागतोय तो कंटिन्यू. भरपूर गाड्या कारण की तिकडे गावच आहे ना मोठं. हे जेवढे रेल्वेचे काम आहे ना त्यात मोस्ट ऑफ अपवाद आपले लोक असतील म्हणजे इथले महाराष्ट्रातले. नाहीतर बघायला गेलं तर सगळे आउट ऑफ स्टेटचेच. सगळे आउट ऑफ स्टेट लोक तिथं. ही जे ब्रिज आता बघा परत तुम्हाला दाखवतो. पुढे गेल्यानंतर समजते की जे काम आहे ना त्याचं इलेक्ट्रिक पोलचं ते तुम्हाला दाखवतच मी. आता शेवटपर्यंत आता आलो आहे तर कारण तेवढ्याला आम्ही गेलो नव्हतो. पण दाखवतो कुठपर्यंत झालेलं इलेक्ट्रिक पोलचं काम. मी तुम्हाला म्हणलं होतं ना की भरपूर काम झालं आहे पण मध्ये मध्ये असा गॅप राहिलेला आहे. तसं पुढे पण गॅप राहिला आहे. आणि इमामपूरचा जो ब्रिज आहे ना तिथं पण थोडासा गॅप राहिला आहे. असं गॅप राहिला आहे थोडासा. नाहीतर मग कंटिन्यू झालेलंच आहे. इकडे पण एक गाव आहे. इथे भरपूर लोक आहेत. तसं बी आता मी जिथं राहतो ना तिथून स्टेशनला जायला आणि याला 60 रुपये लागतात. थोडंसं मला जवळ असल्यामुळं माझ्यापासून 2 किलोमीटर आहे. 2-2.5 किलोमीटर असेल. 2-3 धरू शकतो पण 3 किलोमीटर. आणि जे लांबचे असतील ना त्यांना ते लांबच पडणार आहे. म्हणजे असं 40 रुपये तिकीट आहे. पण इथे जर झालंच स्टॉप तर मग इथला जो भरपूर एरिया आहे म्हणजे इकडच्या साईडचे लोक भरपूर लांबचे नाक्यावरचे तेलगाव नाका बार्शी नाका इमामपूर रोडचे तर त्यांना हे जवळ पडेल. कारण इथून तिथून तिकडे येण्यासाठी लय लांब होतं ते खरं म्हणजे. आणि खूपच मध्ये असं आहे आडवं तिडवं खूप असं घुसायला लागतं. त्यावेळेस स्टेशनला पोचतं तर जरा वेगळाच मार्ग आहे तो. खरं तर व्हायला पाहिजे ते स्टॉप. खरंच व्हायला पाहिजे ते स्टॉप. ॲटलीस्ट स्टेशन नाही झालं तरी चालेल पण एक छोटंसं स्टॉप झाला पाहिजे जिथे की रेल्वे थांबलीच पाहिजे. लांब न तर तिथपर्यंत दिसतं ते खांब. आता एक्झॅक्ट तिथे गेल्याच्या नंतर समजेन की कुठपर्यंत काम झाले. हे जुनंच कंस्ट्रक्शन आहे पण काय एक्झॅक्ट माहीत नाही. कोण म्हणतं की रेल्वेचेच ऑफिस आहे मोठं असं पण आता माहीत नाही. इथं रेल्वेचं सामान पडलेलं तसंच ट्रॅक बघा. हे इतक्या लांब चालत पडलं मी. दिसतंच आणखी इथपर्यंत इलेक्ट्रिक पोलचं काम. त्याच्यामुळेच मी एवढं लांब आलो बघणं दाखवण्यासाठी
की तिथपर्यंत झालेलं दिसते. इथंच फिनिश आहेत का पुढं पण आहेत. इथे असं ना क्रॉस झालेलं आहे, त्याच्यामुळे काय होते लांबनं बघितलं का तिथं वाटतं की इथपर्यंतच काम झालं आहे. आणि थोडं पुढं असं पुढे आल्यानंतर असं क्रॉस आहे ना, तर पुढे पण आणखी अरे हां भरपूर झालेलं आहे काम दिसते. हे बघा आत्ता ट्रॅक दिसते, त्याच्यामुळे मी पुढं चालत आलो. हे बघा पाणी तिथं पण साठलेलं आहे. खूप मध्ये खरं तिकडं तर बापरे, खूप असा लांबपर्यंत गेलं बीड. शेतामध्ये भरपूर जणांची घर आहेत. हे बघा इकडं शेती बघा, काहीच पीक कामाचं नाही आलं, म्हणजे नाही दिसतच नाही, पूर्णच ते झालं. बघितला असा कर्व रस्ता आहे, त्याच्यामुळे समजत नाही कुठपर्यंत काम झाले, पण खूप लांबपर्यंत झालेलं. हे बघा दिसतात, आणखी दिसत पुढे पण दिसत. पुढे इलेक्ट्रिक पोलचं काम भरपूर झालेलं आहे, खूप झालेलं आहे. फक्त मध्ये इमामपूर रोडला आणि बीड सोलापूर हायवे जो आहे तिथं असे 4-5 ठिकाणी फक्त गॅप आहेत छोटे छोटे. त्याच्यानंतर ते जर गॅप जर कंप्लीट झाले तर मग इलेक्ट्रिकचं काम हे कंप्लीट झाल्यासारखंच आहे. हा आला आता वडा. इकडं पण पाणी आहे बघा. वरती मंदिर दिसते कशाच तरी. बघू शकता तुम्ही किती लांब आलोय मी. त्या तिथपर्यंत जातो, म्हणजे इथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन दिसते. इकडे पण खोदकाम झालेलं. बघा असं झालं. ह्या एका खांबला फक्त तार जोडायचं जे आहे ना ते नाही लावलं, हे मध्ये सोडले त्यांनी. खूप लांब चालत आलं आहे माहिती का, जवळजवळ तिरुमाला कंपनीच्या थोडंसं मागे म्हणू शकतो. इथे लेवल केली अशी बघा, किती काम दिसते. इथं नाला होईल आय थिंक पाण्यासाठी. हे बघा पाणी सध्या इकडे सोडले, तिकडे खाली कनेक्ट होते बघा पाणी. आणि असे पाईप वगैरे सिमेंटचे बसवलेत बघा. तर बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिक पोलचं जे काम आहे ना तिथं भरपूर झालेलं आहे, म्हणजे खूप लांबपर्यंत झालेलं आहे म्हणू शकतो आपण. कारण की जितक्या लांब नजर जाते ना तिथपर्यंत काम झालेलं दिसते पूर्णपणे. आता हे साईडला जाऊन दाखवतो मला कसलं क्लीन पाणी आहे बघा. हे किती काम झाले. भरपूर झालेले काम. छोटी माशी दिसते का तुम्हाला, त्याकडे पळते.
इमामपूरच्या थोडं इमामपूरच्या रस्त्यातून पुढं परळी साईडला आलो ना, हे बघा इथं ह्याचं काम चालू आहे, नाला बनवायचं. दोन्ही साईडला काम चालू आहे. इकडं आणून ठेवलेत फक्त. आता इथलं पण काम करते, कारण पाणी जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी असं केलेलं आहे. तर असा होता इमामपूर रोडचा जो एरिया आहे ना, तिकडचं रेल्वेचं काम भरपूर प्रमाणात काम झालेलं आहे. इलेक्ट्रिकचं काम भरपूर झालेलं आहे. मध्ये जर थोडासा गॅप सोडला तर बाकी कंटिन्यू काम झालेलं आहे. आणि जो ब्रिज आहे त्याच्या खालून जो रस्ता आहे जाण्या येण्यासाठी, इमामपूरचा जो लोक आहेत त्या साईडचे, तर त्यांना जाण्या येण्यासाठी तिथलं पण काम रस्त्याचं एका साईडचं झालं आहे, एका साईडचं राहिले, थोडंच राहिले. ते बी आता लवकरच कनेक्ट झालं की मग रस्ता तो पण चालू होईल. तर भरपूर चांगली मोठी अपडेट आहे आणि काम पण भरपूर झालेलं आहे. तर तुम्हाला इमामपूर रोडचा जो रेल्वेचं काम आहे तो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.